काय रडवलं? अरे आपण आईला जेवण मागतो, घरातच काही नाही, आई देणार कुठून म्हणून रात्रभर रडत होते. आपले प्राण गेले तरी चालत, आईला जेवण नाही मागायचं. सगळ्या मुलांनी ठरवलं, घरी आले, आईच्या जवळ जसे आले, आईनं सगळ्यांना जवळ घेतलं आणि पाहिलं मुलं काही बोलत नाहीत, आज भोजन मागत नाहीत. विचारलं, का रे आज कुठून जेवण आला की काय? मुलांनी सांगितलं, नाही गाय, आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. काय ठरवलं? आई घरातच अन्न नाही तो देणार कुठून, म्हणून अन्न मागायचं नाही, प्राण गेले तरी चालेल. मग तर माय हंबरडा फोडून रडायला लागली, जोर जोरात रडायला लागले. देवा, एवढे सुंदर लेकरं तू मला दिले, परंतु मी त्यांना खायला देऊ शकत नाहीये. पतीकडे गेली, दोन्ही हात जोडले, मालक मुलांच्या भोजनाची व्यवस्था करा, काहीतरी मागा. सुदामदेव म्हटले, देवी तू माझी धर्मपत्नी, तुला माहितीये मी कुणापुढे हात पसरत नाही, कुणापुढे मी मागत नाहीये. लोकांनी दिलेलं जास्त दिवस पुरणारही नाहीये. हर आंसू किसी को दिखाया ना करो, हर बात किसी को बताया ना करो. लोग मुट्ठी में नमक ले फिरते हैं, हर जखम किसी को दिखाया ना करो. देवा सांगू सुख दुःख, लोकांकडे हात पसरून काय होणार आहे? पत्नी म्हणते, मालक लोकांकडे नाही, देवाकडे हात पसरायचा आहे. तुम्ही ज्यांना मित्र मित्र म्हणता ना, जाणं त्याच्याकडे. तुमचे हे सगळे फाटके कपडे आणि हे सगळी परिस्थिती पाहून लक्षात येईल त्यांच्या. नको ग. आग्रह केला, हट्ट केला आणि आता नाविलाज झाला आणि